सकाळी नाश्ता करताना अभिषेकचा हात एकदम थांबला. शेजारच्या खोलीतून आईचा आवाज येत होता. या दिवसासाठी याला मोठं केलं का, की एक दिवस तुम्हाला रडवेल? तेव्हा अभिषेकचे बाबा म्हणाले, आता साहेब मोठे झाले आहेत. स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेत आहेत. आईबापाची काय गरज त्याला? अभिषेकने हातात घेतलेला घास पुन्हा प्लेटमध्ये ठेवला, पाणी पिऊन उठला. काय झालं अभिषेक? नाश्ता पण केला नाहीस? आणि आई बाबा सकाळी सकाळी एवढे नाराज का आहेत? मी चहाचा कप टेबलावर ठेवून अभिषेकच्या जवळ असलेल्या खुर्चीवर बसले. अभिषेकने माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. गुपचूप आपली बॅग घेतली आणि बँकेत निघून गेला. मी आश्चर्याने त्याला बघतच राहिले. 2 दिवसांपूर्वीच मी माझ्या सासरहून माहेरी अभ्यास करण्यासाठी आली होती. ज्या क्षणी मी घरामध्ये प्रवेश केला त्या क्षणी मला घरातल्या तणावाची जाणीव झाली. नेहमीप्रमाणे आईबाबांनी मला गळ्याशी लावलं आणि माझ्या कपाळावर चुंबन घेऊन स्वागत केलं, पण त्यांच्या कपाळावर असलेल्या चिंतेच्या अठ्या मला जाणवल्या होत्या. त्यावेळी मी माहेरी आलेल्या आनंदामुळे त्या गोष्टीला नजरअंदाज केला. पण संध्याकाळी जेव्हा अभिषेक घरी आला, त्याचा चेहरा पाहून मला वाटलं माझी शंका चुकीची नव्हती. नक्कीच घरामध्ये काहीतरी गोष्टीवरून तणाव होता. आणि आज सकाळी घडलेली घटना, अभिषेकचा नाश्ता न करता बँकेत जाणं आणि आईबाबांचं त्याला बोलणं, या सगळ्या गोष्टी माझ्या शंकेचं स्पष्टीकरण होत्या. अभिषेक गेल्यानंतर मी आईजवळ जाऊन म्हणाले, काय झालं आई? बाहेर अभिषेक नाश्ता न करता निघून गेला आणि तू इथे, आणि तू आणि बाबा रागावलेले आहात. काय झालं? मला कुणीच काही सांगत नाही. तुला काय सांगू बाळा? या मुलानं तर आम्हाला कुठे तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. तुझ्या बाबांनी एका ठिकाणी त्याच्या लग्नाची बोलणी केली होती. मुलगी तिच्या घरचे सगळे चांगले आहेत. काल मी त्याला त्या मुलीचा फोटो दाखवू लागले तर मला म्हणाला, मी माझ्यासाठी मुलगी शोधली आहे. त्याने मुलीचा फोटोसुद्धा पाहिला नाही. आता तू सांग, मला आणि तुझ्या बाबांना राग येणार नाही तर काय होईल? आईच्या बोलण्यावर मी हलकं हसून म्हणाले, आई यात कोणती मोठी गोष्ट आहे? आता वेळ बदलली आहे. आता मुलगा आणि मुलगी स्वतः आपल्या जीवनसाथीची निवड करतात. मग अभिषेकने स्वतःसाठी मुलगी पसंत केली असेल तर यावर एवढं नाराज होण्यासारखं काय आहे? निधी उगाचच काही बोलू नकोस. त्याला समजव, त्याचं लग्न त्याच मुलीबरोबर होईल जी मुलगी आम्ही पसंत केली आहे. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि माझ्या खोलीत गेले. संध्याकाळी अभिषेक बँकेमधून परत आल्यानंतर मी त्याला चहा विचारला. मी एवढी परकी झाली आहे का रे, की तू तुझ्या मनातली गोष्ट मला सांगू शकत नाहीस? खरं सांगू का ताई, रात्रीपासून मी हाच विचार करत आहे की तुला सगळं सत्य सांगावं. अभिषेक म्हणाला, अच्छा, मग आता सांग, कोण आहे ती मुलगी? ती म्हणाली, जिला तू पसंत केला आहेस. मी त्याच्यासाठी आणलेल्या चहाचा कप त्याच्याजवळ जाऊन ठेवला आणि बसली. ताई, तिचं नाव प्राजक्ता आहे. ती माझ्याबरोबर बँकेत काम करते. खूप चांगली मुलगी आहे. पण आईबाबांनी तिला न पाहताच नाही म्हणाले आहेत. अभिषेक म्हणाला. अभिषेक, आईबाबांच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. ते दोघेही जुन्या विचारांचे आहेत. आपण दोघे त्यांच्याशी बोलून त्यांना समजवण्याचा प्रयत्न करूया. पण पहिल्यांदा तू मला हे सांग, माझी आणि प्राजक्ताची भेट कधी घडवून आणणार? ताई, उद्या रविवार आहे. प्राजक्ताला मी रेस्टॉरंटमध्ये बोलावून घेतो. त्याच ठिकाणी तुम्ही दोघी भेटा, अभिषेकने सांगितलं. दुसऱ्या दिवशी मी आणि अभिषेक रेस्टॉरंटमध्ये गेलो. अभिषेक कॉफीची ऑर्डर देत होता. तोपर्यंत एक गोरीपान उंच आणि सुंदर मुलगी आमच्याजवळ येऊन उभी राहिली. अभिषेकने आम्हा दोघींची ओळख करून दिली. प्राजक्ता पटकन मागून माझ्या पाया पडली. कॉफी पीत पीत मी तिच्या कुटुंबाबद्दल थोडे प्रश्न विचारले आणि ती सहज उत्तर देत म्हणाली. मी तिला म्हटलं, तुला माहीत असेल ना, आई बाबा तुझ्या आणि अभिषेकच्या लग्नाला तयार नाहीत. मग अशा परिस्थितीत अभिषेक जर तुला सोडून त्यांच्या आवडीच्या मुलीशी लग्न केलं तर तू काय करशील? ताई, तुम्ही हे काय बोलत आहात? अभिषेक मला मध्येच थांबवू इच्छित होता, पण मी त्याला गप्प राहण्याचा इशारा केला आणि प्रश्न पुन्हा विचारला. प्राजक्ताच्या चेहऱ्यावर वेदनेचे भाव दिसू लागले. ती हळू आवाजात म्हणाली, मी काय करू शकते? मी एखाद्या मूर्खाप्रमाणे पाऊल उचलणार नाही. मी एवढे कमजोर नाही. आयुष्यात संघर्ष करणं चांगल्या प्रकारे माहीत आहे. ही सगळी तर दुर्बल लोकांची लक्षणं आहेत. असं करून मी माझ्या आईवडिलांना आणि भावाला जिवंतपणे मारू शकत नाही. प्राजक्ताचं उत्तर ऐकून मला छान वाटलं. मी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवून म्हणाले, मला माझ्या भावाच्या पसंतीवर गर्व आहे. मी तुम्हा दोघांना एकत्र आणण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. कॉफी पिऊन आम्ही उठून निघालो तेव्हा अभिषेक म्हणाला, ताई, तुला प्राजक्ता कशी वाटली? खूपच सुंदर, खूपच समजूतदार आहे.
तुझं लग्न खरंच तिच्याबरोबरच व्हायला हवं. माझं उत्तर ऐकून अभिषेकच्या मनाला थोडा दिलासा मिळाला. एके दिवशी मी कॉलेजवरून परत येत होती. त्यावेळी प्राजक्ता माझ्यावर होती. आईला भेटून मी म्हणाले, ही प्राजक्ता आहे, प्रकाशच्या आत्याची मुलगी. गेल्या महिन्यात आपल्या शहरात तिला नोकरी मिळाली आहे. तुझे आई बाबा कुठे आहेत? आई बाबा तर अमरावतीला असतात. मी ते हॉस्टेलमध्ये राहते. प्राजक्ताने आईला सांगितले, हे तुझं घर समज. जेव्हा तुझं मन होईल तेव्हा येत जा. आई चालतच प्राजक्ताला म्हणाली. त्यानंतर प्राजक्ताचं आमच्या घरी येणं जाणं सुरू झालं. आईचं आणि तिचं खूप पटू लागलं. 2 दिवस जरी ती आली नाही तर आई तिच्याबद्दल मला विचारून वैताग आणते. एके दिवशी दुपारच्या जेवणाच्या वेळी प्राजक्ता घरी आली आणि मी त्यावेळी कॉलेजला गेली होती. गेट उघडून आत येत होती तेवढ्यात तिला पायऱ्यांवर आईच्या ओढण्याचा आवाज ऐकू आला. ती आवाजात तिच्याने धावत गेली. पाहिलं तर आई पायऱ्या उतरून घसरून पडली होती. प्राजक्ताने तिला आधार देऊन उठवलं. आईला हात उचलता येत नव्हता. प्राजक्ताने पटकन कॅब बुक केली आणि आईला डॉक्टरांकडे घेऊन गेली. एक्सरे काढल्यानंतर डॉक्टरांनी हाताला प्लास्टर केलं. संध्याकाळी आम्ही सगळे आईचा हात पाहून घाबरलोच. सगळी घटना सांगितल्यानंतर आई म्हणाली की प्राजक्ता खरंच खूप चांगली मुलगी आहे. ज्या जबाबदारीने माझी देखभाल केली आहे, मला विश्वास आहे ते घर खूपच भाग्यशाली असेल ज्या घरामध्ये प्राजक्ता सून बनून जाईल. मी अभिषेकडे हसून पाहिलं आणि म्हणाली, आई आपण आपल्या घरालाच भाग्यशाली बनवूया का? अगं माझ्या हातात असतं तर केव्हाच बनवून घेतलं असतं, पण याला अक्कल यायला हवी ना. माहीत नाही कोणती मुलगी याला आवडते. आई अभिषेकडे रागाने पाहून म्हणाली. मी आईच्या गळ्यात हात टाकून म्हणाले, आई एवढी उदास का होतेस? तुझा मुलगा खूपच हुशार आहे. अगं त्याने प्राजक्तालाच पसंत केलं आहे. तुला काय म्हणायचं आहे? आई आश्चर्यचकित होऊन म्हणाली. मी सांगितलं, प्राजक्ता प्रकाशच्या आत्याची मुलगी नाही, ही तीच मुलगी आहे आई, जिला अभिषेकने निवडलं होतं. अभिषेकच्या बँकेत काम करणारी मुलगी. मी आईला सुरुवातीपासून मग शेवटपर्यंत सगळ्या गोष्टी सांगितल्या. तू आणि बाबांनी प्राजक्ताला न पाहता नकार दिला होता. माझ्यावर तुम्हा दोघींची भेट घडवून आणण्यासाठी दुसरा कोणता मार्ग नव्हता. मी माझं बोलणं पूर्णही केलं नव्हतं तेवढ्यात बाबा खोलीमध्ये आले. ऐकलं तुम्ही? मी ती काय बोलत आहे? आई अजूनही मी सांगितलेल्या गोष्टीवरून अचंबित होती. मी सगळं ऐकलं आहे. याबद्दल आपण उद्या सकाळी बोलू, बाबा म्हणाले. कदाचित बाबांना विचार करण्यासाठी वेळ हवा होता. सकाळ होईपर्यंत मी आणि अभिषेक दोघे अस्वस्थ होतो. बाबांच्या निर्णयावर सगळ्या अपेक्षा होत्या. रात्रीचं जेवण करताना बाबा म्हणाले, अभिषेक तुला प्राजक्ता आवडते तर आम्हाला काही हरकत नाही. तिला आपल्या घराची सून बनवून आम्हाला पण आनंद होईल. पण मुलीच्या घरच्यांशी बोलायला आम्ही जाणार नाही. त्यांना आपल्या घरी यावं लागेल. बाबा यात काय अवघड आहे? ते लोक तुमच्याशी बोलायला येतील. मी म्हणाले. अभिषेक फोनकडे पाहून आनंदी होता. नक्कीच त्याला प्राजक्ताला ही आनंदाची बातमी ऐकवायची होती. रविवारी संध्याकाळी प्राजक्ताचे आई बाबा आमच्या घरी आले. चहा पिताने बाबा म्हणाले, आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे. आम्ही या लग्नासाठी तयार आहोत. तुम्ही साखरपुड्याचा मुहूर्त काढा. तेव्हा प्राजक्ताचे बाबा म्हणाले, मी थोडं स्पष्ट बोलतो. तुमच्या काही अपेक्षा तर नाहीत ना? अपेक्षा तर काही नाहीत, पण लग्न मात्र धूमधडाक्यात झालं पाहिजे. आणि तुमच्याकडे मुलीच्या लग्नात रोख रक्कम देण्याची परंपरा आहे नाही का? हे ऐकताच प्राजक्ताच्या वडिलांच्या चेहऱ्यावर चिंतेची छटा उमटली. मला तुमच्या बोलण्याचा नेमका अर्थ समजला नाही. मला नक्की काय म्हणायचंय? मी स्पष्ट सांगतो. जर अभिषेक आणि प्राजक्ता एकमेकांवर प्रेम करत नसते तर तुम्ही प्राजक्तासाठी तुमच्या समाजातल्या एखाद्या मुलाबरोबर लग्न ठरवलं असतं. अशावेळी तुम्ही त्या लग्नात रोख रक्कम दिली नसती का? आता त्या रकमेचं काय? तीच रक्कम तुम्ही आम्हाला द्या. बाबा तुम्ही हे काय बोलत आहात? अभिषेक आश्चर्याने उभाच राहिला. त्याला बाबांकडून असं काही ऐकण्याची अपेक्षाच नव्हती. आईने त्याच्याकडून मोठ्या डोळ्यांनी पाहिलं आणि म्हणाली, गप्प बस अभिषेक, मोठ्यांच्या मध्ये नको बोलूस, तू शांत बस. प्राजक्ताचे बाबा शांतपणे म्हणाले, तुम्ही स्पष्ट सांगितलं तर बरं होईल. तुम्हाला किती रक्कम अपेक्षित आहे? फार काही नाही हो, पण कमीत कमी 5 लाख रुपये तुम्हाला द्यावे लागतील. अभिषेकचे बाबा ठामपणे म्हणाले. असं म्हणून आई बाबा एकमेकांकडे पाहून हसले. पण अभिषेकचा चेहरा मात्र रागाने लाल झाला होता. तो तडक आत निघून गेला. त्याच्या पाठोपाठ प्राजक्ताचे आईबाबा उठून उभे राहिले आणि म्हणाले, आम्ही यावर विचार करून तुम्हाला लवकरच कळवतो. त्या दोघांच्या जाण्यानंतर अभिषेक जोरात ओरडला, बाबा मी कधी विचारही केला नव्हते की तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकता. काय गरज होती त्यांच्याकडे पैसे मागण्याची?
त्यावर त्याचे बाबा शांतपणे म्हणाले, अभिषेक, आम्ही तुझं ऐकलं. तुझ्या आवडीच्या मुलीसोबत तुझं लग्न लावून देत आहोत. पण लग्नात काय होईल आणि काय नाही हे ठरवण्याचा हक्क आमचा आहे, तुझा नाही. नाही बाबा, हे योग्य नाही. मी प्राजक्ताशी हुंडा घेऊन लग्न करणार नाही. मग काहीही झालं तरी चालेल, अभिषेक ठामपणे म्हणाला. ठीक आहे, त्याचे बाबा रागाने म्हणाले. मग कान उघडं ठेवून ऐक. तुझं आणि प्राजक्ताचं लग्नच होणार नाही. आम्ही या लग्नाला नकार देतो. अभिषेक संतापाने म्हणाले, हे लग्न होणार बाबा, आणि हुंडा न घेता. हे तर ठरलेलं आहे. यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल, मी ते करायला तयार आहे. हे माझं घर आहे. त्याचे बाबा ठामपणे म्हणाले, इथे राहायचं असेल तर माझं ऐकावं लागेल. बाबा, जर अशी परिस्थिती असेल तर मी हे घर सोडून जातो. अभिषेक रागाने पाय आपटत आपल्या खोलीत गेला. मी मात्र थक्क होऊन हा सगळा प्रकार पाहत होती. मला वाटलं होतं की अभिषेकच्या लग्नात आता काही समस्या होणार नाही. पण इथे तर सगळं आणखीनच गुंतागुंतीचं होत चाललं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आईशी बोलल्यानंतर ती उदासपणे म्हणाली, हे बघ निधी, तू अभिषेकची बाजू घेऊ नकोस. तुझे बाबा लग्नाला तयार झाले हीच मोठी गोष्ट आहे. लग्नात आम्ही थोडीशी रक्कम घेतली तर त्यात काय मोठं आहे. आमच्यासारखे अनेक आईबाप आहेत जे हुंडा घेतात. मी म्हणाले, आई, अभिषेकही एकटा असा नाहीये जो या प्रथेचा विरोध करत आहे. आजकाल शिकले सवरलेले तरुण हुंड्याच्या विरोधात ठामपणे आवाज उठवत आहेत. हो, सगळ्या जगाला बदलण्याचा ठेका तुम्ही लोकांनीच घेतलाय. आई तावातावाने बोलत स्वयंपाकघरात निघून गेली. आई बाबा आणि अभिषेक त्यांच्यातला तणाव दिवसेंदिवस वाढत होता. तेव्हा अभिषेक सर्व मार्गाने समजावून थकला आणि तरी आईवडिलांनी त्याचं काही ऐकलं नाही. तेव्हा त्याने स्वतःच्यासाठी एक भाड्याचा फ्लॅट घेतला. घर सोडताना त्याने आपल्या सामानासोबत आईवडिलांच्या पाया पडत दाटून आलेल्या कंठाने म्हणाला, आई बाबा, मी कधी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता की मला तुमच्या दोघांपासून अशा प्रकारे वेगळं व्हावं लागेल. आपली विचारसरणी वेगळी आहे, पण राहू दे. तुझे आशीर्वाद बोलणे तुझ्याजवळ ठेव. बाबा रागाने म्हणाले, पण लक्षात ठेव, या संपत्तीतील 1 रुपया तुला मिळणार नाही. हे घर मी निधीच्या नावावर करणार आहे. बाबा, तुमच्या संपत्तीची मला काहीच अपेक्षा नाही. तुम्ही आनंदाने सगळं ताईच्या नावावर करा. अभिषेक शांतपणे म्हणाला आणि घर सोडून निघून गेला. आईच्या डोळ्यात मात्र अश्रू दाटून आले होते. 15 दिवसानंतर अभिषेक आणि प्राजक्ताचं लग्न एका मंदिरात साधेपणाने पार पडलं. प्राजक्ताच्या आईवडिलांनी अभिषेकला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की त्यांनी हुंडा द्यायला काहीच अडचण नाही. पण अभिषेक मात्र आपल्या सिद्धांतापासून ढळला नाही. त्यामुळे आईवडिलांनी पुढे या विषयावर जास्त चर्चा करणं टाळलं. लग्नाच्या 1 दिवस आधी अभिषेक आपल्या आईवडिलांना लग्नाला येण्यासाठी घरी बोलवायला गेला, पण त्यांनी जाण्यास नकार दिला. मात्र मला आणि माझ्या नवऱ्याला लग्नाला जाण्यासाठी त्यांनी काहीच हरकत नव्हती. लग्नानंतर मी 4-5 दिवस अभिषेकच्या घरी राहिले. प्राजक्ताला तिच्या संसारात व्यवस्थित रुळवून मी परत घरी आले. प्रकाश पुन्हा हैदराबादला गेला आणि मी माझ्या अभ्यासात व्यस्त झाले. अभिषेकचं लग्न होऊन 4 महिने झाले होते. या 4 महिन्याच्या काळात अभिषेक घरी आला ना आई वडील मुलाला आणि सुनेला भेटायला गेले. पण मला जाणवत होते की आई बाबा खूप शांत आणि उदास राहू लागले होते. ना त्यांना हुंडा मिळाला होता, ना मुलगा, आणि नाही सून सोबत होती. म्हातारपणी एकटे राहणं हे स्वतःलाच मोठं आव्हान वाटत होतं. एका संध्याकाळी बाबांचे जुने मित्र मंदार काका घरी आले. बोलता बोलता त्यांनी बाबांना विचारलं, एक गोष्ट कळली नाही, तुम्ही अभिषेक आणि प्राजक्ताच्या लग्नाला परवानगी दिली होती, मग अभिषेक वेगळा का राहतोय? त्यानं मंदिरात लग्न का केलं? बाबा हळू आवाजात म्हणाले, काय सांगू मंदार, छोट्या छोट्या गोष्टींवरून आमचं पटत नव्हतं. आमच्या विचारसरणी जुळत नव्हत्या. पण याचा अर्थ असा नाही की घर सोडून जावं त्याने आणि स्वतःचं लग्न स्वतःच ठरवावं. आपण मुलांना मोठं करतो ते या दिवसासाठीच का? काकाने पुढे विचारलं, पण का वाढला एवढा ताण? बाबा थोडे शांत होत म्हणाले, अरे जमाना खूप बदललाय. आताच्या पिढीला आईवडिलांचं महत्त्व कुठे आहे? त्यांचं म्हणणं पटत नाही. त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करत स्वतःच्या स्वार्थात गुरफटलेले असतात. बाबांच्या शब्दात दुःख, राग आणि तुटलेल्या अपेक्षांचा सूर स्पष्ट जाणवत होता. काका गेल्यानंतर आई संतापली. मित्रासमोर मुलाला दोष देण्याची काहीच गरज नव्हती. का त्यांना सांगितलं नाही की तुम्हीच हुंडा मागत होतात आणि त्या वादामुळे तो दूर निघून गेलाय? तुमच्या पैशाच्या लोभामुळे तरुण मुलाला घर सोडावं लागलं. किती स्वप्न रंगवली होती मी माझ्या मुलाच्या लग्नाची, पण सगळं तुमच्या लोभामुळे भस्म झालं. आई रडू लागली. बाबांनी तिच्या डोळ्यातून येणाऱ्या अश्रूकडे दुर्लक्ष करत जोरात ओरडत उत्तर दिलं, तू अशी बोलते आहे जशी की
जसं की हा लोभ फक्त माझा होता, तू सुद्धा यात माझ्याबरोबरच होतीस आणि तू काही फार निष्पाप नाहीस. जर तुला एवढं खटकत होतं तर त्याच वेळेस का सांगितलं नाहीस की हुंडा मागू नका? निधी आता तूच सांग, तुझी आईसुद्धा म्हणाली होती ना की हुंडा हवा आहे. बाबांनी मला त्यांच्या बाजूने घेण्याचा प्रयत्न होता, पण आई कुठेही मागे राहणार होती. ती तत्काळ म्हणाली, "निधी खरं सांग, जास्त अपेक्षा कोणाच्या होत्या? तुझ्या बाबांच्या की माझ्या?" "आई-बाबा तुम्ही दोघेही गप्प बसा." मी रागाने म्हणाले, "जे झालं त्याबद्दल आता वाद घालण्यात काहीच अर्थ नाहीये. वेळ तर हातातून निघून गेली आहे. पण येणारी वेळ आपल्या हातात आहे. तुम्ही त्या वेळेला सुधारण्याचा प्रयत्न करू शकता." माझं म्हणणं ऐकून दोघे थोडे शांत झाले. मी त्यांना परिस्थिती सुधारण्याचा मंत्र दिला आणि बाहेर निघून गेले, कारण मला भरपूर कामं होती. 2 दिवसानंतर आम्हाला आई-बाबा आणि मला मावशीच्या मुलीच्या लग्नासाठी पुण्याला जायचं होतं. पण लग्नघरात पोहोचल्यावर मावशीशी निवांत बोलायला वेळ मिळालाच नाही. दुसऱ्या दिवशी लग्न होतं आणि ती कामामध्ये गुंतलेली होती. मला जाणवत होतं की ती फक्त व्यस्तच नाही तर तणावग्रस्तही आहे. संध्याकाळी मोठ्या मामांनी विचारलं की मावशी आणि काका इतके तणावाखाली का आहेत? टेन्शनमध्ये का आहेत? तेव्हा त्यांनी सांगितलं, "अरे तुम्हाला माहीत नाही का? मुलाकडच्या लोकांनी हुंडा म्हणून कार मागितली आहे. भाऊजी तर रिटायर झालेत आणि आता कारसाठी पैसे जुळवणं खूपच कठीण आहे. मुलीचं लग्न काय ठरलं पण कर्जाच्या ओझ्याखाली दबलेत." मामी पुढे म्हणाल्या, "मी तर ताईंना आधीच सांगितलं होतं, अशा लोभी लोकांशी नातं जोडू नका. पण त्यांना वाटलं चांगलं स्थळ परत मिळणार नाही, त्यामुळे त्यांनी ऐकलंच नाही." मुलीकडच्या लोकांची कमजोरीमुळे लोभी लोक डोक्यावर बसतात. मामा-मामीचं बोलणं ऐकल्यानंतर आई-बाबांच्या चेहऱ्यावरचे रंगच उडाले. आई फक्त हो, हो एवढंच म्हणत होती. मी त्यांचं निरीक्षण करत त्यांच्या मनस्थितीचा अंदाज लावत होते. थोड्या वेळापूर्वी दोघंही मावशीसाठी काळजीच होते, पण सत्य समजल्यावर दोघेही गप्प बसले होते. पुण्यावरून परत आल्यावर आई आणि बाबा अधिकच उदास आणि टेन्शनमध्ये व्यथित राहू लागले होते. दोघेही मनातल्या मनात पश्चातापाच्या आगीत जळत होते. दुसऱ्या दिवशी आईने विचारलं, "निधी बाळा, तू अभिषेकच्या घरी गेली होतीस का?" मी होकार दिल्यावर ती उत्सुकतेने मुलगा आणि सुनेबद्दल चौकशी करू लागली. मला माहीत होतं आईबाबांच्या मनात काय चाललं होतं. त्यांची मनस्थिती एका विचित्र कोंडीत अडकली होती. एका बाजूला त्यांचा मुलगा आणि सून आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा अहंकार, दोन्हीही होते. एके दिवशी मी कॉलेजवरून परत आले तर आई-बाबा चहा पित होते. मी सांगितलं, "आज मी अभिषेकच्या घरी गेली होती. प्राजक्ताला 2 दिवसापासून ताप आहे." "अगं मग तिची काळजी कोण घेते? ती आधीच अशक्त आहे." आईला काळजी वाटू लागली. बाबा म्हणाले, "असं कर, तू जेवण बनव. निधी त्यांना देऊन येईल." मी थोडा वेळ विचार केला आणि मग म्हणाले, "आई, खरं सांग, तुम्हा दोघांना अभिषेक आणि प्राजक्ताला भेटावंसं वाटत नाही का? तुमच्या मनाला त्यांची ओढ लागत नाही का?" आई मला म्हणाली, "रात्री झोपही येत नाही गं आणि त्यावेळी किती अस्वस्थ वाटतं हे सांगायला नको. तुझ्या बाबांना काही म्हटलं की त्यांचे डोळे पाणावतात. ते म्हणतात आई-बाबा घराला बसवतात आणि आम्ही एका बसलेल्या घराचे 2 तुकडे केलेत. पण आई-बाबा, जर तुमचं खरंच मन होतं तर हे तुकडे पुन्हा एकत्र जोडायला तुम्हीच पुढाकार घेतला पाहिजे ना?" आईने अश्रू पुसत विचारले. "निधी, अगं अभिषेकला आमची आठवण येते का गं?" "आई-बाबांनो, तुम्हाला तुमच्या ममतेवर विश्वास नाही का? जर तुम्ही त्याला विसरू शकत नाही तर तो तुम्हाला कसा विसरेल? ही संधी खूप महत्त्वाची आहे. यावेळी तुम्ही गेलात तर तुमचं मोठेपणा दिसेल आणि तुमचं स्वप्नही पूर्ण होईल." "ठीक आहे," बाबा म्हणाले. "आपण आपला मुलगा आणि सुनेला भेटायला जाऊया." आम्ही तिघंही अभिषेकच्या घरी पोहोचलो. आम्हाला अचानक आलेलं पाहून अभिषेक आणि प्राजक्ता आश्चर्यचकित झाले. प्राजक्ता पटकन उठून आईबाबांच्या पाया पडली. आईने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं, "आम्हाला माफ करा. बाळांनो, आम्ही आमच्या चुकीसाठी खूप पश्चाताप केला आहे. आई, असं बोलू नकोस. माफी मागण्याचा अधिकार फक्त मुलांचा असतो." प्राजक्ताने विनम्रतेने उत्तर दिलं. आई आणि बाबांना पाहून अभिषेकचा चेहरा आनंदाने उजळला होता. त्याने आदराने दोघांनाही बसवलं. मी पटकन सर्वांसाठी चहा बनवला. चहा पिताना बाबा म्हणाले, "बाळांनो, झालेल्या गोष्टी विसरा आणि आता परत आपल्या घरी येण्याची तयारी करा." "बाबा, परिस्थितीमुळे मी तुमच्यापासून वेगळा राहायला लागलो होतो, पण तुमच्यापासून दूर कधीच गेलो नव्हतो बाबा. तुम्ही म्हणाल तेव्हा आम्ही परत येऊ." अभिषेक म्हणाला. आईबाबांना होत असलेल्या पश्चातापाबद्दल मी अभिषेक आणि प्राजक्ताला आधीच सांगून ठेवलं होतं. त्यामुळे त्यांनी स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार केलं होतं. "मग उशीर कशाला?" मी म्हटलं, "आजच तुम्ही दोघं आमच्यासोबत चला."
सामान नंतर घेऊन येऊ. प्राजक्ता आजारी आहे. आपल्या घरी तिची काळजी घेता येणार नाही. आपल्या घरी तिची काळजी घेता येईल आणि मला सुट्टी घ्यावी लागणार नाही, अभिषेक म्हणाला. त्याच्या या बोलण्यावर प्राजक्ताने डोळे तिरके करत तिच्याकडे पाहिलं आणि हसू लागली. मी मनात विचार करत होते, आयुष्यात सुख आणि दुःख हे ऊन सावलीच प्रमाणे असतं. इथे मनात खरं प्रेम असतं, तिथे नातं एवढ्या सहज तुटत नाही. मित्रांनो, ही कथा आपल्याला नातेसंबंधाच्या महत्त्वाची जाणीव करून देते. प्रेम, समजूतदारपणा आणि पश्चाताप याच्या बळावर प्रत्येक नातं अधिक घट्ट बनू शकतं. मित्रांनो, जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर कृपया कथा लाईक करा, शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी आणि वाचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.